नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. लूट करणारेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत आहेत. लूट करणाऱ्यांना पाणी पाजा. उद्धव ठाकरेंचा कोकणातील दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. कोस्टल रोडचं काम अपूर्ण, पण श्रेय घेण्यासाठी सरकारकडून उद्घाटनाची तयारी. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर निशाणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना तत्काळ मंत्रिमंडळातून काढून टाकावं. खासदार संजय राऊत यांची मागणी. 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिल्याचं भुजबळ यांनी वक्तव्य केल्यानं राजकारण तापलं. एवढे दिवस वरिष्ठांचे ऐकले, आता माझं ऐका. अजित पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन. उपमुख्यमंत्री पवारांनी बारामतीत लोकसभा निवडणुकीची सुरू केली तयारी. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी कनेक्शन असलेल्या कुख्यात गुंडाला पुण्यातून अटक. पोलिसांनी पिस्तुलासह काडतुसं केली जप्त. अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची माहिती. मुंबईच्या समुद्रात खासगी बोटींमधून समुद्रात पडलेल्या व्यक्तीला तटरक्षक दलाकडून जीवदान. शनिवारी मध्यरात्रीच्या अंधारात तटरक्षक दलाकडून मोहीम फत्ते. जिद्द आणि साहस दाखवत तटरक्षक दलानं राबवलं 3 तास ऑपरेशन. उत्तर प्रदेश ATSनं मेरठमधून ISI एजंटला केली अटक. रशियातील भारतीय दूतावासात तैनात असताना पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप. वेरूळ अजिंठा महोत्सवात न्यायाधीशांचा अवमान झाल्या प्रकरणात महोत्सव समितीचा जाहीर माफीनामा. वकील संघटनेकडून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी. कॅन्सरविषयी जनजागृतीसाठी अभिनेता बॉबी देओलचा पुढाकार. रुग्णालयातर्फे आयोजित कार्यक्रमात झेंडा फडकून बायकर्सला दाखवला हिरवा कंदील. अभिनेता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं आमिरला चित्रपटाच्या रोलसाठी नाकारलं. अभिनेता रवी किशनला चित्रपटात दिली संधी. लापता लेडीजच्या कास्टिंगबाबत किरण रावनं दिली माहिती. विशाखापट्टणम कसोटीत शुभमन गिलचं टीकाकारांना जोरदार उत्तर. कसोटी करिअरमध्ये झळकावलं 3रं शतक. इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या 3ऱ्या दिवशी सामन्यावर भारताची मजबूत पकड. न्यूज टाईममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etv.bharat.com.